नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण वांग्याच्या फोडीची पातळ भाजी करणार आहेत. तर त्यासाठी मी अर्धा पावशेर वांगे घेतलेले आहेत आणि असे बारीक फोडी करून पाण्यामध्ये टाकून दिलेले आहे. तर इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण. आता 2 चमचे तेल टाकणार आहे. छान कडकडीत एकदम गरम होऊ द्यायचं तेल. तर तेल आता एकदम छान गरम झालेलं आहे. तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमच्यापेक्षा पण कमी जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायचे. छान आता जिरे फुललेले आहेत. तर आपण चिमूटभर आपण हिंग टाकून घेतलेला आहे आणि याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. तर एक मोठा कांदा आपण असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण टाकणार आहे. जरा तब्येत बरी नसल्यामुळे आवाजामध्ये प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे समजून घ्या. तर कांदा चांगला आपल्याला सोनेरी कलरवर परतून घ्यायचा आहे. तर छान आता कांदा आपला असा पारदर्शक झालेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता इतका तळल्यानंतर बस झालं आहे आपल्याला. तर या वेळेला आपल्याला अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आपण अशा ठेचून घेतलेल्या होत्या, ते पण टाकून घेते. त्याचा पण कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. मस्त एकदम असा सुगंध सुटलेला आहे. झणझणीत अशी आपण पातळ रस्सा भाजी बनवणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदम कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यांमध्ये अशा पद्धतीनं बनव. तर आल्या लसणाची पेस्ट आपली छान अशी परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे. एक टोमॅटो कट करून घेतला होता, तो टाकलेला आहे. 2 मिनिट आपल्याला याला पण तेलामध्ये परतून घ्यायचे. आणि या वेळेला काही आपण मसाले टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर गॅस आपल्याला थोडासा स्लो करायचा आहे या वेळेला. तर सर्वात अगोदर आपण धने पावडर टाकतो. अर्धा चमचा धने पावडर टाकायची. नंतर अर्धा चमचा आपल्याला काळं तिखट टाकायचं. कांदा लसूण मसाला असेल तरी चालेल, पण मी काळं तिखट टाकलेलं आहे. नंतर थोडंसं आपल्याला पाव चमचा हळद पावडर टाकायची आणि कलर येण्यासाठी थोडीशी लाल मिरची टाकणार आहे. ही लाल मिरची. तर आपण एवढ्या साहित्यामध्ये वांग्याची भाजी करणार आहे. तर छान आता याला पण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो नरम होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. हे मीठ अर्धा चमचा, म्हणजे आपले टोमॅटो पटकन असे शिजले जातात. मस्त सुगंध सुटलेला आहे मसाल्यांचा छान एकदम. टोमॅटो एकदम चांगले नरम झालेले आहेत बघा. तर या वेळेला आता आपण याच्यामध्ये वांग्याच्या फोडी टाकून देणार आहे. शूटिंग करायला कोणी नसल्यामुळे थोडंसं कॅमेरा इकडं तिकडं हलतोय. तर हे वांग्याच्या फोडी टाकते. आणि आपल्याला रश्श्याला घट्टपणा येण्यासाठी थोडेसे शेंगदाणे पण वाटून टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. पण लगेच टाकायचे नाहीत शेंगदाणे वाटून. आपल्याला अगोदर एवढे शिजू द्यायचे आहेत वांग्याच्या फोडी. अर्धवट शिजल्यानंतर मग नंतर आपण शेंगदाण्याचं कूट मिसळणार आहे. नाहीतर आत्ताच जर शेंगदाण्याचं कूट टाकलं तर भाजीला असा कलर येत नाही. तर हे छान मिक्स केल्यानंतर थोडंसं आपण गरम पाणी आहे ते टाकणार आहे रश्श्यासाठी. आणि भाजी एकदम मंद आचेवर शिजू देणार आहेत. तोपर्यंत शेंगदाणे मी वाटून घेते.
तर 5 मिनिट झालेला आहे. बघू आपले वांगे आता छान आता अर्धवट शिजलेले आहेत. तर या वेळेला आपण आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडंसं घट्टसरपणा येण्यासाठी टाकणार आहे. तर हे शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये वाटून. बघा किती एकदम असं तेल सुटल्यासारखं एकदम छान असं वाटलेलं आहे आणि जास्त बारीक नाही, असं थोडंसं जाडसरच आहे. तर हे आपण टाकून देऊ आता. तर हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे आपण. तर आणखी आता 5 मिनिट आपण याला आणखी मंद गॅसवर शिजू देणार आहे. झाकून लक्षात ठेवायचं, जास्त म्हणजे फास्ट गॅस करायचा नाही, नाहीतर पूर्ण तेल जातं आणि भाजी पण अशी चविष्ट लागत नाही. त्याच्यामुळे झाकून ठेवायचे आहे आपल्याला. बघू 5 मिनिटानंतर. तर 5 मिनिट झालेलं आहे. तर आपली भाजी आता एकदम खाण्यासाठी तयार झालेली आहे. बघा तुम्ही, वांगे पण अशी शिजलेली एकदम मऊ, वरूनच असे दिसायला लागलेले. तर आता या वेळेला आपल्याला कोथिंबीर टाकून घेते थोडीशी आणि गॅस बंद करते आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. मस्त एकदम सुगंध सुटला आहे. अशी भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा भात याच्यासोबत खाऊ शकता. वा, एकदम मस्त असा सुगंध सुटलेला आहे. मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही सोपी वांग्याच्या भाजीची रेसिपी? नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ माझा अधिकाधिक जरा फ्रेंड्समध्ये तुमच्या शेअर करा. तर मैत्रिणींनो, आवडला का तुम्हाला माझा व्हिडिओ? नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.